1 जुलै 1913 रोजी यवतमाळच्या गहुळी गावातील एका बंजारा शेतकरी कुटुंबात वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. जमिनीशी नातं सांगणाऱ्या नेत्याला शेतकऱ्यांच्या व्यथा लहानपणापासूनच ठाऊक होत्या. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजकारणात आणि नंतर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. मध्य प्रदेश विधानसभेपासून सुरू झालेला हा प्रवास द्विभाषिक मुंबई राज्य आणि नंतर स्वतंत्र महाराष्ट्राच्या महसूल व कृषी मंत्रिपदापर्यंत पोहोचला आणि अखेर 5 डिसेंबर 1963 रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धूर हाती घेतली. येथूनच आधुनिक महाराष्ट्राच्या एका नवीन पर्वाची सुरुवात झाली. वसंतराव नाईक यांनी 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात सलग 12 वर्षांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आजही त्यांच्याच नावावर आहे. त्यांच्या प्रदीर्घ कार्यकाळात महाराष्ट्राला राजकीय स्थैर्य मिळाले. ते स्वतःला नेहमी शेतकरी म्हणून घ्यायचे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात हरित क्रांतीची पायाभरणी केली. पारंपरिक शेती बदलून ती विज्ञाननिष्ठ करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. हायब्रिड बियाणे, खतांचा वापर आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवले. वसंतरावांचा असा विश्वास होता की जोपर्यंत शेतीला विज्ञानाची जोड मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांची प्रगती होणार नाही. याच दूरदृष्टीतून त्यांनी एकाच राज्यात 4 कृषी विद्यापीठांची स्थापना केली. राहुरी, परभणी, अकोला आणि दापोली येथील कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्रातील शेती संशोधनाला गती दिली. केवळ विद्यापीठे स्थापन करून ते थांबले नाही तर तिथले संशोधन कृषी विस्तार सेवांच्या माध्यमातून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवले. विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश नेहमीच पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असायचे. वसंतराव नाईक यांनी या दुष्काळ प्रवण भागातील तहान ओळखली. त्यांनी मोठ्या धरणांऐवजी लहान आणि मध्यम आकाराचे शेकडो तलाव, विहीर आणि बंधारे बांधण्यावर भर दिला. विदर्भ आणि मराठवाडा हे प्रदेश नेहमीच पावसाच्या लहरीपणावर अवलंबून असायचे. वसंतराव नाईक यांनी या दुष्काळ प्रवण भागातील तहान ओळखली. नव्या मोठ्या धरणांऐवजी लहान आणि मध्यम आकाराचे शेकडो तलाव, विहिरी, बंधारे आणि कालवे बांधण्यावर त्यांनी भर दिला. या स्थानिक जलसंधारण मोहिमेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो हेक्टर कोरडवाहू जमीन ओलिताखाली आली. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेतकरी आता 2 पिके घेऊ लागला होता. एक प्रशासक म्हणून वसंतरावांची खरी परीक्षा संकटाच्या काळात झाली. 1967चा भीषण कोयना भूकंप असो, 1972चा महाभयंकर दुष्काळ, त्यांनी जनतेला धीर दिला. 1972च्या दुष्काळात ग्रामीण भागातील भूकमारी रोखण्यासाठी त्यांनी 20 पागे 1972च्या दुष्काळी भागात त्यांनी भूकमारी रोखण्यासाठी 20 पागे यांच्या संकल्पनेला मूर्त रूप देणारी रोजगार हमी योजना सुरू केली. मागेल त्याला काम आणि कामाप्रमाणे दाम या योजनेचे सूत्र होते. या योजनेमुळे एका बाजूला गरिबांच्या हाताला काम मिळाले तर दुसऱ्या बाजूला राज्यात रस्ते, विहिरी आणि तलावांसारखी कायमस्वरूपी जलसंपत्ती निर्माण झाली. हीच योजना पुढे जाऊन संपूर्ण भारतासाठी आदर्श ठरली आणि केंद्र सरकारने याच मॉडेलवर मनरेगा कायदा देशभरात लागू केला. शेतकऱ्यांचे व्यापारी आणि मध्यस्थांकडून होणारे शोषण वसंतरावांना मान्य नव्हते. म्हणूनच त्यांनी कापूस, ज्वारी आणि भात यांसारख्या पिकांसाठी राज्य सरकारचे एकाधिकार खरेदी योजना आणली आणि किमान आधारभूत किंमत मिळवून दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न केवळ पिकांवर अवलंबून राहू नये म्हणून त्यांनी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायाला देखील चालना दिली. बँकेच्या कर्जातून संकरित गाई म्हशींचे वाटप त्यांनी सुरू केले आणि महाराष्ट्रात श्वेत क्रांतीला सुरुवात झाली. या धोरणांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने मजबूत झाली. 1960च्या दशकात जर आपण पाहिले तर महाराष्ट्र आणि बिहार या दोन्ही राज्यांची परिस्थिती सारखीच होती. दोन्ही राज्य गरीब, शेतीवर अवलंबून असणारे आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत मागे होती. पण पुढील 2 दशके महाराष्ट्राने घेतलेली झेप ऐतिहासिक होती. याचे मुख्य कारण म्हणजे वसंतराव नाईक यांचे 12 वर्षांचे स्थिर नेतृत्व. बिहारमध्ये राजकीय अस्थिरता आणि धोरणांमधील सातत्याचा अभाव राहिला. या उलट महाराष्ट्रात वसंतरावांनी कृषी विद्यापीठे, जलसंधारण, वीज आणि रोजगार हमी यांसारख्या संस्थात्मक सुधारांवर भर दिला. यामुळे महाराष्ट्र बिहारच्या तुलनेत अधिक प्रगत झाला. आज महाराष्ट्राचा स्टेट जीडीपी 45 लाख कोटी एवढा आहे. हा आकडा एवढा मोठा आहे की यावर संपूर्ण देशाचे कर्ज महाराष्ट्र फक्त 4 वर्षात फेडू शकतो. हे सर्व काही झाले ते केवळ वसंतरावांच्या दूरदृष्टीमुळे. 20 फेब्रुवारी 1975 रोजी वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे 18 ऑगस्ट 1979 रोजी या महान नेत्याने जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी लावलेले विकासाचे रोपटे आज विशाल वटवृक्ष बनलाय. त्यांच्या याच कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानामुळे त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 1 जुलै हा संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. वसंतराव नाईक हे केवळ मुख्यमंत्री नव्हते तर ते आधुनिक आणि स्वावलंबी महाराष्ट्राचे खरे शिल्पकार होते. अशा या महान कृषी संताला त्यांच्या 113व्या जयंतीनिमित्त संवाद सेतूकडून कोटी कोटी प्रणाम.